स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा यांनी अमरावतीकरांना खास शुभेच्छा दिल्या आहेत। या निमित्ताने त्यांनी जिल्हा परिषदेच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती दिली। आपण ह्या वर्षी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा हे अभियान 1 ऑगस्ट पासून सुरुवात केलेली आहे। आपण 1 ऑगस्ट एक पेड़ माँ के नाम ह्या अनुषंगाने पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व ग्रामपंचायतमध्ये 2.5 लाख जे झाडं आहेत त्याचं लावायचं पूर्ण नियोजन केलेले आणि आतापर्यंत 1,70,000 झाडं आपण ग्रामपंचायत स्तरावर पूर्ण जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत। आणि ह्या अनुषंगाने आपण इंडिपेंडन्स डेच्या अनुषंगाने भरपूर कार्यक्रम आपल्या शाळा असो पंचायत समिती असो तिथे रंगोली कॉम्पिटिशन, क्विज कॉम्पिटिशन, ते सेल्फी विथ तिरंगा असा वेगवेगळ्या निरनिराळ्या आपण कार्यक्रम आता घेत आहोत। आणि ह्याच्यासोबत ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व इमारतला सुसज्ज करायलासाठी पण निर्देश होता आणि त्याचप्रमाणे भरपूर कार्यालयाने तसं सुसज्जता पण केलेली आहे। 13 ऑगस्ट पासून आपण प्रत्येक शासकीय इमारतवर झेंडा पण फडकवलेले आहेत आणि 15 ऑगस्ट रोजी जसं आपला दरवर्षीच्या पद्धत असते तेव्हा ह्या वर्षी पण आपण झेंडा जिल्हा परिषदमध्ये फडकवणारच आहोत। काही नवीन उपक्रम सांगायला गेले तर सध्या आपण अंगणवाडीमध्ये गोडी इंग्रजीच्या ते एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेले ज्यामध्ये लहान बाळांना इंग्रजीचे एक आवड व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण फोकस करत आहोत। त्यासोबत आली अलेक्सा शाळेत यामध्ये आपण जिल्ह्यामध्ये 50 शाळांमध्ये अलेक्सा आणि व्हर्च्युअल रियालिटीचे किट देणार आहोत CSR मार्फत ICICI बँक सोबत। आणि त्यासोबत कुपोषणसाठी जे कमी वजनाचे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण मदर अडॉप्शन अभियान माँ अभियान आता सुरू करणार आहोत आणि हे तिघी आपण माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन करून हे पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत। सर्वांना इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांनी स्वतःच्या घरामध्ये पण हर घर तिरंगाच्या अनुषंगाने झेंडा फडकावा त्याच्यासाठी सर्वांना आवाहन करत आहे। धन्यवाद। जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या या संदेशातून जिल्हा परिषदेची विकासाची दृष्टी स्पष्ट दिसते। कुपोषण मुक्ती, बालमृत्यू रोखणे आणि अंगणवाडी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आधुनिक शिक्षण पद्धती आणण्याचे त्यांचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे।